महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता स्वतः मुख्यमंत्री फडणवीस उतरणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली आणि आज चिन्ह वाटप देखील झालं आणि आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी युती आणि आघाडी एकत्र आली आहे तर काही महापालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये ते उभे आहेत. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी 13 जानेवारीपर्यंत साधारणतः 35 सभांना संबोधित करणार असल्याचं म्हटलंय. राज्यातील प्रत्येक महापालिकेच्या ठिकाणी ते प्रचारासाठी जाणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, कोल्हापूर, नागपूर, वसई आणि विरारसह जवळपास 11 महानगरपालिकांमध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. तर 2 महापालिकांमध्ये युतीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आहे. या निवडणुकीत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली भाजपा शिवसेना युती आणि विरुद्ध उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे लढताना दिसते. त्याचवेळी नवी मुंबईमध्ये भाजपाला एकनाथ शिंदे आणि शिवसेना भिडणार असल्याचं म्हटलं जात आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपा विरुद्ध शिंदे सेना आणि काँग्रेस असा लढा पाहायला मिळणार आहे. वसई विरार महापालिकेत भाजपा शिवसेना युती माजी आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी मुकाबला करणार आहे. तर पनवेल महापालिकेमध्ये भाजपा विरुद्ध शेकाप अशी लढाई होणार आहे. दरम्यान पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी यांची एकत्र झाली आहे. त्यांचा सामना भाजपाशी आहे. एकमेकांच्या विरोधात ते लढणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना लढायला मिळणार आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराला उतरणार आहेत. त्यामुळे आता विजय कोणाचा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.